सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नानं अनेक विद्यार्थी गोंधळात पडलेत। आता एमपीएससीच्या परीक्षेमध्ये चक्क मद्यपानावरती प्रश्न विचारण्यात आला होता। यावरून सर्वत्र चर्चा सुरू आहे। तुमच्या मित्रांना दारू पिणं आवडतं आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करतायत। जर तुम्हाला त्यांच्यासोबत जायचं नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचं असेल किंवा दूर ठेवायचं असेल तर तुम्ही काय कराल, असा प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आला होता। मद्यपानाविषयी विचारण्यात आलेला प्रश्न तसंच त्याच्या उत्तरासाठी देण्यात आलेल्या पर्यायांची सध्या चर्चा सुरू आहे। नंतर एमपीएससी परीक्षा झाली, पूर्व परीक्षा, पण त्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न पुन्हा एक गमतीदार प्रश्न आला आणि पुन्हा एकदा एमपीएससी ट्रोल व्हायला लागले। त्यामुळे हे सगळे एमपीएससीचे परीक्षार्थी आहेत, नेमकं काय म्हणणं आहे मला त्याचा प्रश्न दाखव ना महेश, नेमकं काय प्रश्न आहे? हा 80 नंबरचा प्रश्न आहे, डिसिजन मेकिंगचा आहे आणि ह्या प्रश्नामुळे आता राज्यात किंवा सोशल मीडिया उलटसुलट चर्चा होत आहे। परंतु मला असं वाटतं की चर्चा करण्याची काय आवश्यकता नाही। हा डिसिजन मेकिंगचा प्रश्न आहे, आउट ऑफ सिलेबस नाही किंवा आउट सिलेबसच्या बाहेरचा आला नाही, असं एवढा इश्यू करण्याचा काही प्रश्न नाही। पण तो प्रश्न वेगळ्या अँगलने घेतला गेला आहे। शेवटी आपण एमपीसी आयोगाला दोष देत असतो, परंतु हा जे प्रश्न आहे एमपीसी आयोग स्वतः काढत नाही। राज्य उत्पादन सारखं म्हणजे क्लास 1चे पदसुद्धा भरले जातात, त्या अनुषंगाने किंवा प्रत्येकाची बौद्धिक क्षमता तपासण्यासाठी हा प्रश्न विचारलेला असतो। त्यामुळे ह्याला सोशल मीडियावर वेगळ्या अँगलने घेतला गेला। ह्यात आयोगाचा काही दोष नाही। जो काही पेपर काढलेला आहे तो त्या आयोगाच्या एक्सपर्ट टीमने काढलेला पेपर असतो। त्यामुळे आपण आयोगाला विनंती करूया की इथून पुढे जे काही पेपर काढतील त्यामध्ये असं काही असं वादग्रस्त नको आहे किंवा राज्यात एमपीएससीची प्रतिमा मिलीन होईल, विद्यार्थ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, हे अर्थाने घेतलं गेलंय। तर असं काही इश्यू नाहीये। तरी आमचं म्हणणं आहे की एमपीएससी वाले हे पेपर काढताना काय दारू पिऊन गांजा पिऊन पेपर काढतात का? तुम्हाला काही गांभीर्य आहे का नाही? आज लाखो विद्यार्थ्यांचा हा शेवटचा टेम्पल सिलेबस चेंज होणार आहे। अर्धा मार्क 10 वर्ष अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे। तुमच्या असल्या वायफळ प्रश्नांमुळे जर विद्यार्थ्यांचं अर्ध्या मार्काचं जरी नुकसान गेलं आणि नुकसान झालं आणि तो मेरिटमधून बाहेर गेला तर त्याचं कोण गांभीर्य, कोण जिम्मेदार असणार? प्रश्न चुकीचा नाही ना? नाही, प्रश्न जरी चुकीचा नसला तरी निर्णय क्षमता तपासली जाते ना। हा, पण त्याचे पर्याय बघा ना, पर्याय एवढे युनिक आहेत आणि त्या प्रश्नाला पूर्ण मार्क नाहीये। म्हणजे एमपीसीला हा मेसेज द्यायचा आहे की तरुणांनी व्यसनाला बळी पडू नये। मधल्या काळात पोर्शे कारचा जो अपघात झाला त्या काळात ते दोघं मित्रच होते आणि त्या मित्रांच्या रिलेटेडच हा क्वेश्चन आहे असं मला वाटतं। आणि तो क्वेश्चन राज्यात नव्हे तर देशभर तो प्रश्न बरोबर आहे तुमचं म्हणणं? हो, प्रश्न बरोबर आहे। तुमचं काय म्हणणं? आमचं मत आहे की प्रश्न दुसऱ्या विषयांनाही धरून घेतला असतं। डिसिजन मेकिंगमध्ये हुंडाबळीसारखे प्रश्न आहेत, महिलांचे अत्याचार आहेत, त्याला काय म्हणतात की ड्रग्सचं वाढतं प्रमाण आहे। तर असे वेगवेगळे प्रश्न आहेत, तुम्ही त्याच्यावरती घ्या, प्रश्न विचारा। डिसिजन मेकिंग विषयी विचारायचा असेल तर। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटे सह चंद्रांत पुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे। यानंतर बातम्या बघूयात सुपरफास्ट 100। महायुतीच्या 8 नेत्यांकडनं आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी करण्यात आली। शपथविधी कार्यक्रमाच्या तयारीचा नेत्यांकडून आढावा घेण्यात आला। 5 डिसेंबरला फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। पंतप्रधान फक्त 15 मिनिटं उपस्थित राहणार असून काही दिवसांनी इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं कळलं। महायुती मंत्रिमंडळाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय। भाजपला 23 ते 24 मंत्रिपदं मिळणार आहेत। शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासोबतच 12 ते 13 मंत्रिपदं आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला उपमुख्यमंत्रीपदासोबतच 9 मंत्रिपदं मिळणार आहेत। भाजपचे पक्ष निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन संध्याकाळी मुंबईत येणार आहेत। बुधवारी भाजप विधिमंडळ गटनेत्याची नेमणूक होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये 1.5 तास मंत्रिमंडळाबाबत खलबत झाली। स्ट्राईक रेट जास्त म्हणून जास्त मंत्रिपदं द्या अशी मागणी राष्ट्रवादीकडनं करण्यात आली। अजित पवार आजही दिल्लीमध्येच आहेत। अजित पवार दिल्लीमध्ये कुणाला भेटणार हे मात्र गुलदस्त्यात आहे। पवार कुणाला भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजित पवार शहांच्या भेटीसाठी आले होते असं नाही, मात्र शक्य झाल्यास आज संध्याकाळी भेट होऊ शकते अशी माहिती सुनील तटकरेंनी दिली। दादांनी काल शहांच्या भेटीची वेळ मागितली नव्हती असं तटकरेंनी सांगितलं। राज्यातील तिढ्यामागे दिल्लीतील महाशक्ती आहे। अजितदादा आणि शिंदेमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला। भाजप कसा आहे त्यांना आता कळेल असं राऊत म्हणाले। वारकणवाडीतील बॅलेटवरील मतदानाचा निर्णय मागे घेण्यात आलाय। प्रशासनाच्या दबावामुळे निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण उत्तम जानकरांनी दिलं। वारकणवाडीतील मतदान आंदोलन
तुर्तास थांबवण्यात आलंय. मात्र न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही, आमचा लढा सुरूच राहणार असा निर्धार उत्तम जानकरांनी केला. मार्कडवाडी पदपत्रिकेवरती मतदान घेण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला असून या सगळ्या घटनेमागे भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील असून उत्तम जानकर हे फक्त चेहरा असल्याचा आरोप माजी आमदार राम सातपुतेंनी केला. अजितदादांची मला मंत्री करण्याची इच्छा आहे असं आमदार सुनील शेळकेंनी म्हटलं. 1,08,000च्या मताधिक्यानं निवडून आल्यामुळे अजितदादा मला मंत्रिपदाचं बक्षीस देतील असा विश्वास शेळकेंनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जवळपास स्पष्ट झाल्यामुळे नागपुरातील गोविंद कलेक्शन टेलर यांनी फडणवीसांसाठी खास 4 जॅकेट्स तयार केली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना यातील जॅकेट घालावं अशी त्यांची अपेक्षा आहे. नागपुरातील चहावाला फडणवीसांच्या शपथविधीला जाणारे चहाचा स्टॉल चालवणारे गोपाल बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांचे मोठे फॅन आहेत आणि रामनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून गोपाळ यांचा चहाचा स्टॉल असून चहाच्या स्टॉलवर त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा फोटो लावलाय. हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरातील ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विकी देशमुख यांनी दुग्धाभिषेक केला. धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी त्यांनी महापूजा केली. रायगडमध्ये आमदार भरत गोगावले यांचे भावी पालकमंत्री म्हणून बॅनर झळकलेत. तर रायगडमध्ये पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. आदिती तटकरे, उदय सामंत, रवींद्र चव्हाण, प्रशांत ठाकूर यांची नावं चर्चेत आहेत. निवडणूक होताच महायुतीतील आमदारांकडनं मतदारसंघामध्ये कामाला सुरुवात झाली आहे. रावेर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल चावळे यांनी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आढावा घेतला. तर केळ्यांवरील विविध प्रक्रिया करून उद्योग व्यवसायासाठी महायुती सरकारकडून 14 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विधानसभेच्या निकालानंतर सत्ता स्थापनेची प्रतीक्षा असताना रायगडमध्ये महायुतीत निवडणुकीदरम्यान गद्दारी झाल्याचे आरोप केले जात आहेत. महेंद्र थोरवे यांच्या पाठोपाठ महेंद्र दळवी यांनी देखील गद्दारीचा उल्लेख केला आहे. ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली. आजपासून 16 डिसेंबर दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवणार आहेत. वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. यानंतर एक मोठी बातमी येते नागपुरात. तिथे गोवारी उड्डाणपुलावरती अपघात झाला. उड्डाणपुलावरनं जाणारी वाहनं एकमेकांना धडकल्यामुळे हा अपघात झालाय. लोकमत चौक ते 0 मैलकडे उड्डाणपुलावरनं वाहन जात असताना अचानक समोरच्या कारनं ब्रेक मारला. अचानकपणे ब्रेक लागल्यामुळे मागून येणाऱ्या 6 गाड्या एकमेकांना धडकल्या. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही, मात्र गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. नागपूरच्या बाबा बुधाजी नगर परिसरामध्ये तलवारींची अवैध विक्री करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. 26 तलवारींसोबतच एक 4चाकी वाहन जप्त करण्यात आलंय. बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. शासकीय हमीभावाच्या खरेदी केंद्रावरील जाचक नियम आणि अटींमध्ये शेतकरी भरडला जातोय. मालाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील सावळी विहीर ते कोपरगाव महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू असल्यामुळे वाहनधारक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. काही ठिकाणी वाहतुकीसाठी रस्ताच शिल्लक नसल्यामुळे ठेकेदाराविरोधात संताप व्यक्त होतोय. बीड शहरातील अंकुशनगर भागामध्ये चोरांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला. चोरटे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले असून परिसरात दहशत निर्माण झाली आहे. रत्नागिरीच्या खेडमध्ये लोटे MIDCची सांडपाणी वाहिनी फुटली. त्यामुळे जगबुडी आणि वाशिष्ठी खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालंय. प्रदूषणामुळे शेकडो मासे मृत अवस्थेत सापडलेत. वाशिमच्या अमानवाडीतील नाफेड खरेदी केंद्रावरती